मग आपण लय निवांत बसले. हो मस्त निवांत बसू ना. काय म्हणता? अरे ते आपल्या पोरीला स्थळ बघायचं होतं राव. स्थळ का? हा. काय शिक्षण पोरीचं? पोरीचं काय 10वी शिक्षण आहे. 10वी का? 70% आहे तिला. बरोबर चालतंय. बघू ना मग. हा ना. हाय आपला एक जोडीदार. लावतो त्याला फोन. हा बघा बरं. लगेच. हॅलो, कुठे गणू? ते आपल्या पोराला ठेपा आलता एक. हा कधी जायचं? उद्याला जायचं का मग? बरं आवरा मग उद्याला 11 वाजता जाऊ आपण. सांगितलं त्यांना फोन लावून येतो उद्याला 11 वाजता. ठेवा तयारी. चालतंय मग येऊ का? हा चहा घेतला असताना. नाही चहा नको आता जायचंय काम आहे जरा. तेव्हा मग चालतंय येऊ का? हो. मला पाहुणे आले का? राम राम पाहुणे या. या. बसा. बस इकडून बस रे. चहा घेऊ आपण. हो बसा. पाहुणे काय चाललंय काय नाही? काय नाही आता हे जरा इलेक्शनचे काम होते, निवडणुकीला उभं होते ना. हा. तेच जरा काम बंद करा. बर पोरग कोणता आहे मुलगा? हे काय मुलगा? हा मुलगा आहे. काय करतोय मुलगा? पोरगा आपलं कंपनी सोडली पोराची. असं आहे. काय कंपनी? कंपनी विचार एक कंपनी म्हणून कोणती कंपनी म्हणून सांगायची हो? 4-5 कंपन्या आहेत आपल्याकडे. एखादी तर सांगा. नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ते भेंड्याचं वगैरे ट्रान्सपोर्ट करतो तेव्हा. हा अच्छा. म्हणजे शेतकरी. हा शेतकरी नाही म्हणजे कंपनी त्याची ते शेतकरी का माल देतो लावायला. हा अच्छा. मुलाला शेती बिती किती? शेती काय विचारतात? 70-75 एकर शेती आहे आपली. हा. हा भाऊ किती मग मुलाला? एकटंच पोरग कसं गोंडा दिसतं. एक नंबर बहीण पोरग आहे? आपलं. बहीण नाही बाळ नाही काय नाही. एकूण तर एक आहे. काय पाहुणं? हो एकोणता एक पोरग घर बीर आहे का आहे. पण? 50 एकर त्याला नुसतं शेतामध्ये ऊस आहे आणि ऊस त्यात जात असं 1-1.5 कोटीचा नुसता ऊस जातो त्याचा. हा. बाकीची 20 एकर तर नुसते आपल्या भेंड्याला आणि त्याला आहे. विषयच नाही. आणि जी वा. 5 एकर जी उरलेली ते आमचे ट्रॅक्टर फॉर्च्युनर ते ह्याच्या गाड्या लागतात पोराच्या. असं आहे का? आणि आताच पुण्यामध्ये प्लॉट घेतलाय. असं. 1.5 कोटीचा नुसता प्लॉट घेतलाय पोरानं आताच. पोरामध्ये तुम्ही गावात चौकशी केली पोरासारखा गुणी पोरग एक बी नाही आपल्या गावात. व्यसन करतोय का पण? व्यसन नाही, कसलंच व्यसन नाही कसलंच हो. व्यसन नाही त्याला. नाही तर काय शिक्षणात सगळं आयुष्य गेलंय त्याचं. शिक्षणात हा. असं काय शिक्षण केलंय शिक्षण काय? त्याचं विचारूच नका. काय केलंय काय तरी सांगा ना. MBBS. MBBS म्हणजे नेमकं काय? MBBS म्हणजे का? म्हशी बघता शेती. काय काय नाही असं सगळं म्हणलं. हा, चला. नाही तर उगं व्हायचं आमच्या नाही, पोरगं आम्हाला. नंबर एक. शेतात नाही. अहो आपल्या बंगल्यापाशी पोराचे जे बंगला आहे का हा. एक नाही म्हणजे 2-4 बंगले आहेत. असं कमीत कमी 10-15 नोकरच आपले इथं. हा हा सकाळी जर एका गाडीवर जर गेला तर दुपारून ते ऑपोजिट त्या गाडीवर येत नाही दुसऱ्या गाडीवर येतो तो. बाप. त्याला 3 टाइम जेवायला आहे. भाजी काय रोटे काय काय नु काय म्हणजे हॉटेल आहे का घर आहे? हॉटेल डायरेक्ट हॉटेलला जेवायला त्याला असं डबे बिबे काही नाही. आणि डायरेक्ट असा 25-25 हजार रुपये महिना आहे त्याला नोकराला तर. अरे बाप. पोरगी दाखवता का आपली? हा दाखवतो ना. मग यावर घेऊन ए पोरगी. बाई पाहू ना मुलीला बोला की आता. पूजा ये बाई. हे बघा मुलगी. काय? विचारा काय विचारायचं? शिक्षण किती झालेलं आहे तुझं? 10वी 10वी किती टक्के पडली? 70%. बरं. स्वयंपाक वगैरे काय नसलं करता येत तरी जमतं आपल्याला. काय अडचण नाही. आपल्याकडे नोकर भरपूर आहेत. हा मग काय आता ते नाही तरी पण समजा असं बी इथं काम नाही करीत ते. नाही काय टेन्शन घ्यावं तुम्ही. राहणं त्याची गरजच नाही तुला. हं. जर तुमच्या मुलीला आमच्या मुलाबद्दल काही विचारायचं असला 2 मिनिटं त्यांना जरा साईडला जाऊ दे. मग विचारायचं असलं बघा तुला विचारायचं भाया जा साईडला जा. मग तू गप्पा आणा. मी तुम्हाला आवडतो का? हो मला ना तुम्ही लयच आवडतं म्हणजे लयच हो. मला तो आवडती म्हणली. त्याच्या अगोदर लपडा नाही हो नाही होतं माझं ह्याच्या अगोदर फक्त एका जण संगच मला खूप आवडायचं तो तुमच्यासारखाच दिसत होता. एकच जण होता का? बरं. हो एकच होता दुसरा नव्हता.
नाव घेता येतंय का? हो येतंय ना. माझं एकदा घ्या की. काळे मणी तोडले लाल मणी जोडले, काळे मणी तोडले लाल मणी जोडले, राज्यस्रावासाठी मी 17 जण सोडले. 17 जण होते, मग चला आता. बाबूराव हा बोला ना. तिकडे या बरं साईडला. काय झालं? ते पोरग जे काही काम करीत नाही, हा, बोल ना काय झालं? ते पोरग म्हशी सांभाळते, हा पुन्हा वाईट नाद बी त्याला. मला तो म्हणे 5-7 कंपन्या 170-75 एकर जमीन आहे म्हणे. तुम्हाला त्यांनी काही बी सांगितलं, फेकिले तुम्हाला. असं आहे का? हा ते दारू पिते, हे करते. हा. हा म्हणे बायाचं पोरीचं नाद व्यसन बी. नाही म्हणे त्याचं, ते बाप का कोण म्हणतात ते. तुम्हाला फेकिले तुम्हाला जास्त करून. मला सारं माहिती त्यांचं. बघतो मी ते. हा आधी पोरगी लय हे लय लपडे ते. पोरीची लपडे. ती पोरगी पळून गेलती, पुन्हा तिच्या बापाला बी रांडाचा नाद आहे, पत्ते खेळतो पुन्हा. आणि ते तर म्हणतो तेव्हा पोरगी लय चांगली मग. ती फक्त पोरगी तुम्हाला तसं सांगत आहे ते. आईच्या गावात पोराचं लय वाटलं झाला असता ना, संसार मोडा असता. अरे ते माणूस म्हणतोय पोरीचे लपडे, बाप बेवडा आहे. कसं काय? हा. आपलं पोरगे तरी कुठे एवढं शेण आहे मशी वडी तिकडे. अरे पण 17 लपडे. आता काय 25 असून दे, एवढं तरी कुठे शेण आहे ते तरी तर थांब, तुझ्या बापाकडे बघू आपण. थांब. बरोबर. तुझ्या बाप. येऊ का मग? आणि पुरीचे 17 लपलेत, मला नाही लागलं. काय म्हणला मी पोरगी 12 सगळे काय ते, हा? तू मागायला तू काय रे? हा? आता आम्हाला वाटलं. अन्नाच्या मागायचं की ना अन्नाचं कोण मागायचं? कोण आहे ते ठेपा घेऊन आलता?